जर या शहरांच्या गोष्टींकडे, तुम्ही सगळे शहरामधले पत्रकार आहात, तुम्ही या शहरातल्या गोष्टींकडे जास्ती फोकस करा. सरकारचं लक्ष कसं जाईल या गोष्टींकडे ह्याचं तुम्ही ह्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. बाकीच्या सगळ्या गोष्टी फार मामूली आणि इतर सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. जे काय राजकारण चाललं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. दुर्दैव आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, तातडीने लक्ष दिलं पाहिजे. ती रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात. रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे. कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो, त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो. आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी, त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म्स बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं. हा अपघात घडला मुंब्रा स्टेशन. बरेचदा प्रवासी तक्रार करतात, खूप एक डेंजर कर्व आहे तिथं. म्हणजे बरेचदा 2 गाड्या जेव्हा क्रॉस होतात आणि त्यामुळेच हा कर्व असल्यामुळं 2 जेव्हा लोकल क्रॉस करत होते हे काय मी लटकतात. बरोबर ना. हे काय नव्याने हा कर्व निर्माण नाही झाला आहे, हे माहिती आहे ना लोकांचं. कळलं का. रेल्वे मंत्री म्हणून काय करतात. आता हे सगळं आनंद आहे त्याचा. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा कशाला द्यावा, जावं तिकडे बघावं काय चाललंय ते सुधारवावं. अहो तुम्ही एकदा मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघावं, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते. प्रश्न अहो कसे माणसं राहतील आतमध्ये गुदमरून मरतील. किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला. म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे. काही नाही, जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जात आहेत. बरं ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल मी त्याच्यावरती आंदोलन झालं होतं, त्या ब्रिजमध्ये सगळे ब्रिज पडला होता आणि सगळं झालं होतं. असं सगळ्या ठिकाणी आहे. माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात. याचं कारण माणसाची किंमत नाहीये. हीच गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असती ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे. आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात, सगळे जग बघून येतात. मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात. तिकडची रेल्वे तुम्ही आणू नका, बाकी विचार तरी आणा, तोही नाहीये. फ्रस्ट्रेटिंग आहे.